नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. फाल्गुन अमावस्या म्हणजेच महामृत्युंजय अमावस्या, ज्या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर 40 दिवस अमानुषपणे पाशवी अत्याचार करून शेवटी याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळेस त्यांचा विधिवत अंत्यसंस्कार होऊ शकला नाही. म्हणूनच या दिवशी त्यांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणजेच मूकपदयात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 29 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता तळेगाव दाभाडे येथील शाळा चौक येथून मूकपदयात्रेला प्रारंभ झाला. तिथून पुढे डोळसनाथ मंदिर, खडक मोहल्ला, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक व शेवटी जिजामाता चौक येथे पदयात्रेची सांगता झाली. या पदयात्रेत शेकडो शिवपाईकांनी आपली उपस्थिती दर्शविली. यामध्ये लहान बालकांचा सहभाग लक्षणीय होता. जिजामाता चौकात उपस्थित शिवपाईकांनी सामूहिक शपथ घेतली. माता श्री तुळजा भवानी, आदिशक्ती माता श्री तुळजा भवानी व काशीचा श्री विश्वेश्वर यांना स्मरून पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू धर्म यांच्या अंतर्बाह्य शत्रूंचे समूळ निर्धारण करण्याची व जगतजननी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत. त्यानंतर प्रशांत शामराव दाभाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अग्निकुंड प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर श्री संभाजी महाराज जय श्रीराम या घोषणेने मूकपदयात्रेची सांगता झाली. या प्रसंगी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.